पुण्यातील कसबा गणपती हे पुणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि अर्थातच 17व्या शतकापासून इथे गणपतीशी श्री गणेशाची उपासना केली जाते। आपल्याला माहिती आहे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती आणि अर्थातच लोकमान्य टिळकांनी या सगळ्या उत्सवाला सार्वजनिक असं स्वरूप दिलेलं आहे। आणि बघतोय आपण की आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं मानाच्या गणपतीचं विसर्जन होतंय त्याच पद्धतीनं पुण्यातील घराघरांमध्ये देखील बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते, मनोभावे त्यांचं पूजन केलं जातं। आज मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना निरोप द्यावा लागतो। हे तमाम पुणेकर दरवर्षी हा क्षण अनुभवत असतात। खरं तर हा क्षण आपल्याला अनुभवावा लागतो। 10 दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते आणि कधीतरी निरोप द्यावा लागतो, हेही आपल्याला या निमित्तानं जाणून घेता येते। काय भावना आहेत तुमच्या, काय मागताय आता आणि काय विसर्जित करताय बाप्पांसोबत, हे सगळ्यात महत्त्वाचं। बाप्पांसोबत जाण्याची इच्छा आहे, पण असं आहे की बाप्पांना निरोप द्यायचं मन नाही आहे। 10 दिवस पण कमी पडतात त्यांच्या सेवांसाठी। 10 दिवस त्यांच्यासोबत राहून खूप आनंद वाटला। अशा काही गोष्टी आहे जे घडत नाही पण त्या दिवसात घडतात आमच्यासोबत। तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत? लहानपणापासून तर भरपूर आम्ही सेवा केलेली आहे, पण मध्ये थोडा गॅप झालेला, परत आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे। कारण बाप्पांचा असा आशीर्वाद आहे माझ्या मुलाला आणि मला आणि माझ्या मिस्टरांना की आम्ही खूप सुखीरूपी आहोत आणि त्यांच्या प्रार्थनेने आम्ही पुढे पण खूप ग्रोथ करतोय आणि त्याचप्रमाणे बाप्पांनी आमच्याकडे नेहमी यावं आणि आमच्यावर त्यांची कृपा असावी आणि आशीर्वाद असावा अशी इच्छा। बघतोय आपण जशी ही एक कुटुंब आहे, ज्या पद्धतीनं गणपतीला त्यांनी निरोप दिलाय, इथे सुद्धा एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात मात्र अतिशय लहानगे आहेत। आपण बघत होतो की हा लहानगा इथे गणपती बाप्पाची आरती करत होता। काय नाव आहे तुझं? मनोज। काय मागितले बाप्पाकडे? जाणार आहेत बाप्पा आता? बाप्पा जाणार आहेत, काय मागितले बाप्पाकडे, गणपती बाप्पाकडे? पुढच्या वर्षी लवकर या। पेढा मागितला? बरं। आणि अभ्यास करणार आहे ना तू आता? बरोबर ना? 10 दिवस ताई आपल्या घरी गणपती होता, रोज त्याला गोडा धोडाचा नैवेद्य देणं, परंतु आता त्याला निरोप द्यावा लागतो आपल्या बाप्पाला। आता तुमच्या भावना काय आहेत? आपल्या गणपती बाप्पाला निरोप देताय तुम्ही? पुढच्या वर्षापर्यंत माझं पोरांना माझं नवऱ्याला चांगलं ठेवू दे, पुढच्या वर्षी अजून चांगलं करतो गणपतीला। धंदा सुख मिळू द्या। अर्थात आपण बघतोय की ही अतिशय जी भावना आहे या सगळ्या गणेश भक्तांची, ती दरवर्षी भाव व्यक्त करत ही सगळी मंडळी जी आहे ते आपल्या गणपतीला निरोप देत आहेत। जसं मी म्हणत होते की ज्या पद्धतीनं मानाच्या गणपतींना निरोप दिला जातो त्याच पद्धतीने अशा शेकडो गणपतींना म्हणजे घरगुती गणेशांना देखील निरोप दिला जातो आणि या गणेशाचं विसर्जन केलं जातं। यासाठी म्हणून आपण बघतोय की इकडे गणपतीसाठी वेगळे हौद केलेले आहेत, शुद्ध पाण्याचे जीवरक्षक आहेत आणि या सगळ्यांमार्फत कुणालाही काही अप्रिय घटना घडू नये म्हणून जी महानगरपालिका यंत्रणा आहे त्यांनी अशा पद्धतीनं गणपतीच्या विसर्जनासाठीची व्यवस्था केलेली आहे। परंतु हा सगळा भाव जो आहे तो या सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतो की ज्या पद्धतीनं 10 दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर या गणेशाला निरोप द्यायचा आहे, विसर्जन करायचं आहे। मात्र केवळ विसर्जन करत असताना गणेशाचं नाही तर अनेक वाईट विचारांचं, वाईट प्रवृत्तीचं देखील या निमित्तानं विसर्जन केलं जातं आणि हेच या उत्सवाचं यश आणि वैशिष्ट्य म्हणावं लागेल। व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।